आता बातमी राजकीय वर्तुळातून। बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवारी मागे घेण्याची शक्यता आहे। माघारीसाठी आमच्या अटी शर्ती चुकीच्या नाहीत असं हर्षवर्धन सपकाळ म्हणालेत। पुन्हा दाखल करावा ही मागणी मांडावी लागते। सभ्यता सौहार्दपूर्ण वातावरणात निवडणुका लढता येऊ शकतात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने इतके दिवस का संपर्क साधला नाही? सरकार असंवेदनशील असल्याचं उघड झालं। सुनेत्रा पवारांशिवाय आमच्याशी कुणीही संपर्क साधला नाही असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। या संदर्भात आम्ही भूमिका घेऊन पुढे गेलो। आमचा सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आणि आम्ही अर्ज दाखल केलेला आहे। आणि या संदर्भात ज्या विनंती येत आहेत, जी सहानुभूतीच्या अनुषंगाने जे बोलल्या जात आहे, या संदर्भात मी महाराष्ट्रातील सर्व आमच्या आदरणीय नेत्यांच्या सोबत संपर्कात आहे। मी त्यांच्याशी चर्चा करत आहेत आणि त्यांच्या सर्वांशी चर्चा केल्यानंतर या संदर्भामध्ये पुढची भूमिका हा काँग्रेस पक्ष ठरवेल। सुनेत्रा वहिनींनी 2 वेळेस जरूर संपर्क फोनवर साधला आणि त्यांच्या फोनवर संपर्क साधून त्यांनी तशा प्रकारची विनंती केलेली आहे। आणि या निवडणुकीला एकंदरीत जे लढाईच्या अनुषंगानं किंवा फार मोठा रणकंदान होणार या अर्थानं जे बघितलं जाते हे चुकीचं आहे। या संपूर्ण बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं आपण सभ्यतेच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे। ही एकंदरीत या प्रकरणाच्या अनुषंगानं होत चाललेली वाटचाल कुठेतरी आशादायक आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे किती श्रूड आहेत आणि या गुन्ह्यात ते गुन्हा नोंदवू देत नाही, अजितदादांच्या अपघाताची चौकशी होऊ देत नाही। हे झरीतले शुक्राचार्य म्हणून देवेंद्र फडणवीस जे बसलेले आहेत हे सर्वस्कृत आहे। आणि या संदर्भामध्ये सरकारने गुन्हा आमची मागणी होण्याच्या आधी आणि इथपर्यंत बोलण्याच्या आधी हा गुन्हा त्यांनी नोंदवून घेतला पाहिजे होता। ते सरकार मूक बहिर आंधळ आहे हे विरोधक म्हणून आम्ही म्हणतच होतो, मात्र या प्रकरणाच्या अनुषंगानं असंवेदनशील आणि बेशरम असल्याचं देखील समोर येत आहे। सुनेत्रा वहिनींच्या शिवाय या संदर्भामध्ये अगदी कोणीही अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आमच्या कोणत्याही नेत्याशी अथवा पक्षाशी संपर्क साधलेला नाही।